माझं नाव तन्वी. आज मी तुम्हाला गणपती बाप्पाची स्टोरी सांगते. ऐकणार ना? चला मग सुरुवात करू. एका दिवशी पार्वती माता तिच्या हाताला उटणं लावत होती. त्या उटणाने गोडसा मुलगा बनवत होती आणि मग पार्वती माताने त्या मुलगाचं नाव ठेवला गणेश. आणि मग पार्वती माताने त्या गणेशला जिवंतेची बुद्धी दिली आणि मग गणेश जिवंत होऊन झालो. मग पार्वती माता बोलली की मी आता आंघोळीत चालली आहे, तू इथं थांब दरवाजाजवळ. मग गणेश म्हटला ओके आई. मग गणेशाचा पारा देऊन उभा असतो, असा पारा देऊन उभा असतो. मग तिकडून शिवशंकर आले. शिवशंकर म्हटले की बाळा, तुम्हाला आज जाऊ देतो का पार्वती माता सोबत भेटायला? मग गणेश म्हणतो नाही, माझ्या आईने सांगितलंय की कोणाला येऊ देऊ नको. मग शिवशंकर राग येतो त्यांना आणि खूप तांडव करता आणि त्रिशूळ काढता आणि गणपती बाप्पाचं मान कापता. आणि मग तेवढात पार्वती माता येते. पार्वती माता रडायला लागते आणि तिला खूप 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 वाईट वाटतं. आणि मग पार्वती माता म्हणते की माझा गणेश परत मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मग शिवशंकर त्यांच्या गणांना पाठवता. गणांना गेले पुढे पुढे. मग त्यांना प्राणी दिसतो, हत्ती राजा दिसतो त्यांना. मग ते हत्ती राजाचं मान घेऊन येतात आणि शिवशंकरकडे देतात. मग शिवशंकर ते मान गणपती बाप्पाच्या अंगात बसून देतात आणि मग सगळे जणी देवता त्यांना आशीर्वाद देतात. मग गणेश जिवंत होऊन जातो आणि मग पार्वती माता आणि गणेश सगळेजणी भेटतात. मग सगळे बोलतात देवतां जय श्री गणेशा म्हणून आपण बाप्पाला घरी आणतो, मोदक लाडू देतो, आरती करतो, पूजा करतो. सगळे जणी माझ्यासोबत मिळून बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.